एक महत्त्वाचा टॉपिक पाहत आहोत। तो टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना। म्हणजे ज्याला महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेवर पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले त्याला महाराष्ट्राच्या भूगोलाचा गाभा समजला असं म्हणलं जातं। म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा भूगोलात सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यात महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना आणि त्याच्यामध्ये काय बराचसा पाठांतराचा भाग। या तीन प्राकृतिक रचना ज्या आहेत त्या कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार। यामध्ये सर्वात जास्त मटेरियल जे आहे ते आहे सह्याद्री पर्वतरांगेवर आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास जास्त होतो, परंतु या प्राकृतिक रचना तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे। मग सह्याद्री, या सह्याद्रीचे वेगळे वेगळे नाव पा। या सह्याद्रीला पश्चिम घाट म्हणतात। पश्चिम घाट का म्हणतात? कारण भारताच्या पश्चिमेला आहे म्हणून पश्चिम घाट म्हणतात, असा साधा सोपा अर्थ। या सह्याद्री पर्वतरांगेला गट पर्वत म्हणतात। पर्वतरांगेचे प्रकार आहेत, ठोकळा पर्वत किंवा गट पर्वत, तर त्या प्रकारामध्ये हा बसतोय म्हणून याला गट पर्वत म्हणतात। याच सह्याद्री पर्वतरांगेला अवशिष्ट पर्वत म्हणतात। अवशिष्ट पर्वत म्हणजे काय तर एखाद्या पर्वतरांगेची निर्मिती झाल्यानंतर बाह्य कारकांमुळे त्याची झीज होते आणि त्याचा मूळ आकार बदलतो। अशा प्रकारे थोडक्यात अगदी शॉर्ट मध्ये सांगतात की झीज झालेला पर्वत म्हणजे अवशिष्ट पर्वत। अशा रीतीनं या सह्याद्री पर्वतरांगेचे अनेक नाव आहेत, ते सगळेच्या सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये विशेष अवघड काहीच नाही। ओके, मग सह्याद्री पर्वतावर तुम्ही राज्यसेवेपर्यंत कुठली परीक्षा द्या, आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे। पहिली गोष्ट, सह्याद्री पर्वतरांगेचं 2-4 पद्धतीनं वर्णन होतं, अगदी त्याला आपण व्याख्या म्हणू, आणि ते वर्णन जे आहे ते लक्षात ठेवायचं। काय वर्णन आहे बा? पहिला, भारतीय पठार किंवा दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा निश्चित करणारी दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतरांग म्हणजे सह्याद्री। याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं वर्णन आहे। दुसऱ्या क्रमांकाचं वर्णन काय तर अरबी समुद्राला समांतर, अरबी समुद्राला समांतर, अरबी समुद्रापासून सरासरी 30 ते 60 किलोमीटर अंतरावर दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतरांग म्हणजेच सह्याद्री। अजून वेगळ्या पद्धतीने अर्थ काय तर भारताची किंवा आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील कोकण आणि महाराष्ट्र पठार यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतरांग म्हणजे सह्याद्री पश्चिम घाट। कसाही प्रश्न येऊ द्या, झालं सह्याद्री पर्वतरांगेच्या व्याख्यासारखे हे 2-3 प्रकारचं वर्णन आपण पाहिलं की आपल्याला पुढे जावं लागतं, याची निर्मिती पाहावी लागते। सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती मला वाटतं 2012च्या PSIच्या पूर्व परीक्षेला आलेली, एका तलाठीच्या परीक्षेला पण आली, पण एकदम सोपं, एक शब्द लक्षात ठेवायचा, प्रस्तरभंग। काल आपलं झालंय, मी फक्त रिव्हिजन घेऊन पुढे जातो। प्रस्तरभंगामुळे सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती झाली। हा प्रस्तरभंग, मग या प्रस्तरभंगामुळे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्राकृतिक रचना तयार होतात, तसा हा भाग वर उचलला गेला। एक ठोकळा, एक गट, तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये ठोकळा पाहिला, बरेच जण ठोकळा वापरतात अभ्यासाला आणि बरेच जणांचे डोके पण ठोकळ्यासारखे आहे। असा हा ठोकळा पर्वत आहे, गट पर्वत आहे, नंतर बाह्य कारकांमुळे त्याची झीज झाली, आकार बदलला आणि तो आता अवशिष्ट पर्वत। या प्रवासामध्ये काय झालं, या सह्याद्री पर्वतरांगेचा पश्चिमेकडचा भाग खाली खचला आणि म्हणून सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे उभ्या कड्यासारखा आहे, मात्र पूर्वेकडचा भाग जो आहे मंद उताराचा आहे। या मंद उताराच्या पूर्वेकडच्या सह्याद्रीला आपण काय म्हणतो? मावळ असे म्हणतो, मावळ। झालं, भारतातील प्रमुख 7 पर्वतरांगा आहेत, त्या 7 पर्वतरांगांपैकी सह्याद्री एक अत्यंत महत्त्वाची पर्वतरांग। आपण भारताचा भूगोल पाहायचा ना, आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल पाहिजे। महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? सह्याद्री। सेम तसाच प्रश्न येतो, भारताच्या हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? अगदी बरोबर, हिमालय पर्वत हा भारताच्या हवामानावर अनेक घटक आहेत पण त्यातला सर्वात महत्त्वाचा हिमालय। आज जर हिमालय पर्वत आपल्या भारताच्या उत्तरेला नसता तर भारताचं हवामान अजून वेगळ्या पद्धतीचं असतं, अजून वेगळ्या प्रकारचं असतं, आपलं जीवनमान, आपला पोशाख, आहार हे सगळं बदललेलं असतं। ओके, तशीच भूमिका महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची। झालं, निर्मिती पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहावा लागतो, तो म्हणजे या सह्याद्रीचा विस्तार।
सह्याद्रीचा विस्तार शिकत असताना मात्र संपूर्ण भारताचा विस्तार आणि महाराष्ट्राचा विस्तार दोन्ही कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे। मग अगोदर भारताचा विस्तार जर आपण पाहिला तर इथं गुजरात राज्यापासून त्याचा विस्तार सुरू होतोय, तापी नदीपासून त्याचा विस्तार सुरू होतोय। मग इथं तापी नदी किंवा गुजरात राज्यापासून मग महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रानंतर गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ आणि तामिळनाडू, अशा 6 राज्यामध्ये एकूण हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे। 6 राज्यातील पठाराची पश्चिम सीमा हा सह्याद्री पर्वत निश्चित करतो, म्हणून तर त्याला आपण पश्चिम घाट असे म्हणतो। याच्या पुढे मग या टोटल 6 राज्यामध्ये सर्वात जास्त सह्याद्रीची जी लांबी आहे ती सुमारे 60% लांबी एकट्या कर्नाटक राज्यामध्ये, सर्वात जास्त सह्याद्री कर्नाटक राज्यामध्ये। पण आपण जर टोटल लांबी पाहिली तर ही लांबी आहे 1600 किलोमीटर। पण आपण महाराष्ट्रातली जर लांबी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये ही लांबी जी आहे 440 किलोमीटर आहे। काय काय पुस्तकामध्ये चुकून 640 किलोमीटर जाईल, तुम्हाला गणित चांगलं कळतं। 1600 पैकी 640 जर एकट्या महाराष्ट्रात असती तर 60% कर्नाटकच्या वाट्याला येतात का? तर असा हिशोब तुम्ही मग बाकीच्या सगळ्यांचा जर केला तर तुमच्या लक्षात येईल की 440 किलोमीटर हीच लांबी बरोबर आहे आणि ती बरोबरच आहे। चला दक्षिणोत्तर आता भारत सोडला आपण, आता आपण फक्त महाराष्ट्र पाहतो। मग याच्यानंतर आपण दक्षिणोत्तर जर लांबी पाहिली सह्याद्रीची तर आपल्याला पूर्व पश्चिम लांबी म्हणजे सह्याद्रीची रुंदी पण माहिती पाहिजे। तर सह्याद्रीची ही जी रुंदी आहे सुमारे 100 किलोमीटर रुंदी आहे, म्हणजे पूर्व पश्चिम लांबी। दुसरं वैशिष्ट्य पाहिलं यानंतर सह्याद्रीची सरासरी उंची कितीतरी परीक्षांना आलेली, जेव्हा जेव्हा परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे 99% वेळा एकच पर्याय बरोबर दिलाय, एकच पर्याय आलाय 900 मीटर। 900 मीटर मात्र अलीकडच्या एमपीएससीच्या एका परीक्षेला आणि अलीकडच्या एका पुस्तकांमध्ये ज्या नवीन सुधारित आवृत्ती आल्यात आणि ते बरोबर आहे त्यामध्ये 900 ते 1200 मीटर अशी उंची दिलेली। उंची संदर्भात सह्याद्रीचा अजून एक नियम आहे, जसजसं उत्तरेकडे जावं तसतशी उंची वाढते आणि म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगेमध्ये जसजसं दक्षिणेकडे जावं तसतशी ही उंची कमी होते, हा एक नियम। सह्याद्रीची पश्चिम बाजू उभ्या कड्यासारखे तीव्र उतार आहे, पूर्व बाजू मात्र मंद उताराने, हे सुद्धा विसरायचं नाही। झालं लांबी, रुंदी, उंची पाहिली आणि मग क्षेत्रफळ। या सह्याद्री पर्वत रांगेचं टोटल क्षेत्रफळ आहे 62,000 चौरस किलोमीटर। ओके, सह्याद्री पर्वत रांगेचा विस्तार पाहिला आपण। महाराष्ट्रातला हा विस्तार नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीपासून तर इथं कोल्हापूरमधील चंदगड पर्यंतचा हा विस्तार आहे। सह्याद्री पर्वत रांगेचा विस्तार पाहिल्यानंतर आपल्याला सह्याद्री पर्वत रांगे संदर्भात एका उपघटका संदर्भात सेपरेट माहिती पाहिजे असते। मग यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहिला होता, पहिला मुद्दा पाहिला होता सह्याद्रीची शिखरे। हा टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला एक नेहमी प्रश्न विचारत असतो, भारताची शिखरे हिमालयाची शिखरे हे पुस्तक कोणाचं? हिमालयाची शिखरे या पुस्तकाचे लेखक कोण? अनेकदा परीक्षेला आलेला प्रश्न आहे, साने गुरुजींनी हिमालयाची शिखरे असं पुस्तक लिहिलंय आणि सह्याद्रीची शिखरे, वा 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 काय अभ्यास। पण दुर्दैवानं अजून परीक्षेला हा प्रश्न आला नाही, एक दिन येणार। यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड व इन्स्टॉल करा मास्टरमाइंड अकॅडमी ॲप।